आता आपण गोंडखिरी येथे पोटभरे मोरिंगा फार्मर आहोत आणि सकाळी आम्ही 7:15 वाजता शेंगा तोडायला सुरुवात केली। शेंगा तोडण्याकरिता कुटुंबातील सर्व सदस्य आहेत आणि हे जे आपण व्हेरायटी बघत आहोत ही ओडिसी 3 व्हेरायटी आहे। जवळपास 100 किलो शेंगा तोडलेल्या आहेत आणि ह्या सर्व शेंगा शेतकरी भांडारमध्ये जाणार आहेत आणि ही शेंग खायला रुचकर आहे, म्हणजे कडवटपणा यामध्ये नाही। अशा प्रकारे ही मोरिंग्याची आपण बाग तयार केलेली आहे। या ठिकाणी 750 झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाला जवळपास 4 ते 5 किलो शेंगा पकडलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके घेण्यापेक्षा एक मोरिंगा शेतीकडे जर वळलं, त्याला सध्या मार्केटसुद्धा चांगलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावं अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो। आणि पारंपरिक पिके घेण्यापेक्षा फळ उत्पादक, फुलं उत्पादक स्वरूपाची पिके घ्यावी आणि कुटुंबासोबत शेतामध्ये जर थोडी मेहनत केली तर वेगळा असा व्यायाम करण्याची गरज नाही। नाहीतर आपण सकाळपासून नागपूरला पाहतो 4 वाजतापासून सगळे नागपूरकर व्यायाम करतात, त्यांचे बरोबरच आहे। कुठे त्यांना मेहनत करण्याकरिता वाव नसतो, दिवसभर ऑफिसचा ताण असतो। त्यामुळे हे आम्ही नागपूरपासून 26 किलोमीटरवरच आपला मोरिंगा फार्म आहे आणि असं जर कोणाला वाटलं इथे व्यायाम करायचा आहे, एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये सकाळी जर येऊन ताजा मालही तोडणं होते आणि व्यायामसुद्धा करणं होते, तर फिरायला काही हरकत नाही आणि एखाद्या वेळेस आमच्या फार्मला भेट द्यावी अशी या माध्यमातून विनंती। धन्यवाद।